काही कळत नाहीये, कुणाची दृष्ट लागली एवढ्या चांगल्या प्लॅनला? दुसऱ्या कोणाची दृष्ट लागणार? त्या स्वानंदीची. इतकी डोक्यात गेले ना माझ्या. भयंकर हुशार आहे. मला म्हणाली ती आपल्या दोघींच्या भांडणामध्ये कधीही मी इंद्रनीलला आणणार नाही, कधीही त्याला काही सांगणार नाही. कशा पद्धतीने सांगितलंय पाहताय ना? हो, मी पण चाट पडलो ना सपशेल. सगळं तिने तिच्या मनासारखं करून घेतलं आणि वरती भांडणही लावलं नाही. म्हणजे तुला दिलेला शब्दही राखला ना तिने. अत्यंत तल्लख डोक्याची आहे पोर. मला म्हणाली होती काळ्या दगडावरची पांढरी रेष दिसू नये म्हणून सगळा दगडच पांढरा करून टाकली. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं नव्हतं काय म्हणते ती. बरं, जे झालं ते झालं. त्याची खंत करण्यात आता काही अर्थ नाही. आपल्या देशपांडेंच्या प्लॅनचं काय झालं, त्याचं काय कळलं की नाही? मला ना वेगळीच भीती वाटते. त्या ठाकूर देसाईंकडनं एवढा मोठा ऍडव्हान्स घेतलाय आपण, परत नाही ना मागणार तो? परत शक्य नाहीये. आपल्याकडनं पैसे काढायचे म्हणजे वाघाच्या तोंडात हात घालून त्याचे दात काढण्यासारखं आहे. नेमकं चुकतंय कुठे? तेच कळत नाहीये. खर तर प्लॅन इतका फुलप्रूफ होता की तो फसूच शकत नाही. संपदा तर म्हणते की तिचे बाबा छापे टाकत फिरतायत. संपदाने नक्की पैसे ठेवले होते ना वडिलांच्या डब्यात? का तीही मूर्ख बनवते आपल्याला? हा, ही शक्यता मी लक्षातच घेतली नव्हती. खर तर मी तिला सांगितलं होतं, जे काय करशील त्याचा फोटो काढून पाठव. तर या गधडीने फक्त मेसेज पाठवला. संपदाने जर पैसे ठेवले नसतील ना डब्यात तर तिला सोडणार नाही मी. पण जर डब्यात पैसे ठेवले असतील तर काहीतरी घडल्याशिवाय राहणारच नाही. माझ्या पद्धतीने शोधून काढीनच. स्वानंदी जाते ना माहेरी, तिच्याकडनं काही कळते का बघू. ती माहेरी जाणार आहे का? जाणारच. माझ्याकडनं लाटलेलं मंगळसूत्र मिरवायला नको तिकडे जाऊन. सुभाष रोड कुठे इथे? इथे? अरे सॉरी सॉरी सॉरी, तो माझ्या घराचा पत्ता आहे. महंत पद कुठे इथे? माहिती नाही. माझ्यासारखेच दिसतंय ते. एक मिनिट, महंत पद कुठे इथे? माहिती. सगळे माझ्यासारखेच झाले का काय? कुठे आता महंत पद? सॉरी सॉरी सॉरी. अरे काका, काका काका नील, तू नील. हा ओळखलं. इथे काय करताय तुम्ही? अरे माझा मित्र राहतो इथे कुठेतरी, त्याची पुस्तकं द्यायला चाललो होतो. काय महंत पद काय तुझा पत्ता शोधत होतो इथे कुठेतरी. अच्छा, महंत पत्ता कन्फर्म आहे तुम्हाला? आतापर्यंत कन्फर्म होता. महंत पद का काहीतरी मी शोधत होतो, आता विसरलो मी. एक मिनिट मी तुम्हाला कन्फ्युज नाही करणार. महंत पद करेक्ट, हाच पत्ता आहे. हा, तुम्ही करेक्ट आहात. इथून पुढे करेक्ट आहे ना मी? हा. तू इकडे कुठे? पण माझं इथे ऑफिसचं काम होतं. जस्ट संपलं, निघालो होतो, म्हटलं बाबांना भेटून जाऊया. अरे तुझे बाबा इथेच कुठे काम करतात का? माझे बाबा? स्वानंदीचे बाबा इथेच काम करतात ना. अरे माझ्या दादाचं पण ऑफिस इथेच कुठेतरी आहे. चला, म्हणजे आपल्या नात्यातली 3 माणसं इकडे कुठेतरी काम करतात. नाही, माझे बाबा इथे काम करत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा दादा स्वानंदीचे बाबा म्हणजे हे दोघही एकच आहेत. माहितीये मला. माहितीये म्हणजे? अरे मी हा असा गोंधळ घालतो ना आणि मग सगळे हसतात. बरं वाटतं रे जरा. म्हणजे तुम्ही हा गोंधळ विसरभोळेपण असं जाणून बुजून घालता काका? प्रत्येक वेळेला नाही रे, कधी कधी मुद्दाम करतो. पण काय आहे ना,
असं म्हणतात की एखाद्या माणसाला तुम्ही रडवू सहज शकता, पण हसवणं खूप अवघड असतं. खरंय. आणि आई म्हणते हसवण्यासारखं पुण्य नाही या जगात दुसरं. हे मी कधी कधी विसरतो ना, ते मुद्दामून कधीतरी एक्सटेंड करतो रे, म्हणजे वाढवतो. म्हणजे कळलं ना मी काय करतो ते. कळलं, तुम्ही ते कंटिन्यू करता. हा. बर, मला एक सांगा, तुम्ही हे कंटिन्यू कधी कधी करता? म्हणजे कोणत्या कोणत्या प्रसंगात तुम्ही हे कंटिन्यू करता? जाऊ दे ना, काय काय सांगा ना. अहो, सांगा ना. नको रे. अहो काका, मीच आहे, सांगा की मला. ओके. सिक्रेट आहे. अनिता आसपास असली ना की करतो मुद्दामून कधी कधी. म्हणजे मी विसरल्यानंतर तिचं ते चिडणं, रागावणं, हातवारे करत बोलणं, गप्प बसाव हे म्हणणं आवडतं रे मला. अच्छा अच्छा, बरं 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 बरं. तुमची ही रोमॅन्सची पद्धत आहे. तुमची पण ना. तुला कसं कळलं? तुमची पुतणी ती पण म्हणते की गप्पा बसा. संपदा तुला असं म्हणते? संपदा नाही का काका, माझी विकेट घेऊ नका. मला माहितीये. हा. आपल्या दोघात ठेवायचं सिक्रेट, कोणाला सांगायचं नाही. हा, तेवढाच घरात विनोद होत रे. म्हणजे मी विसराळू आहे, पण दिसतो तेवढा नक्की नाहीये बरं का. म्हणजे तू दादाला भेटायला चाललायस हे लक्षात आहे माझ्या. चाललायस ना, चल आपण दोघंही जाऊया. म्हणजे दादा पण मला सांगेल हा पत्ता कुठला आहे ते. बर, त्यांना भेटायला जायच्या आधी फोन करण्याची गरज नाही ना? कोणाला? बाबांना. तुझ्या? काका आता बस करा. आता बस करा. गप्पा गप्पा आपल्या दोघात ठेवायचे सिक्रेट. चला ठीक आहे. गुलाब नको रे. नाही, गुलाब नको. तो त्यांचाही आपण घेतला होता. हो सॉरी 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 सॉरी. हे मुद्दाम केलं नव्हतं, हे सहज झालं होतं. हे लगेच सांगशील कोणाला तरी. सगळे उपाय वाया जात आहेत. ह्या देशपांड्यांचं काय झालंय काही कळायला मार्गच नाहीये. काही घडतच नाहीये. संपदाला जाऊन यायला सांगितलं तर तिने माहिती आणली की तिचे बाबा धाडी घालत फिरतायत. त्यांच्या सुखावर कधी धाड पडणार आहे? इतका मोठा प्लॅन केला तो वाया जाणार की काय? नाही नाही, हे शक्य नाही. स्वानंदी सुद्धा काल जाऊन आली. दीडशाणी आहे ती. तिला विचारलं तर ती जास्तच अक्कल लावेल. कुणाला विचारू? कोण देईल माहिती? स्वानंदीच्या आईला विचारू? अरे हे आधीच का नाही लक्षात आलं माझ्या? हॅलो, नमस्कार अंजलीताई, ललिता बोलतेय. बोला ललिताताई, कशा आहात? पाय पूर्ण बरा झाला ना आता? हो बरं आहे, आणि त्याचीच माफी मागायला फोन केला होता हो मी. म्हणजे बघा ना, माझ्या पायाच्या दुखण्यामुळे स्वानंदीची मंगळागौर नाही हो तुम्हाला करता आली. अहो असं नका म्हणू हो. स्वानंदीला तरी कुठे वेळ होता? हो ना. मी तिला म्हटलं होतं तू सुट्टी घेऊ शकशील का, तर म्हणाली क्लासमध्ये मुलांच्या परीक्षा आहेत. अहो सुनेच्या आईला कलशामध्ये घालून सोन्याचा नाग देतात म्हणून तुमच्यासाठी नागही बघून ठेवलेला होता मी. चांगला 11 ग्रॅमचा होता. कशाला खर्च करताय आता तुम्ही? आणि हो, तुम्ही पाठवलेले पैसे मिळाले हा मला. थँक्यू व्हेरी मच. आज आपण देशपांड्यांच्या घराचा नियमच बदलून टाकला. पैशाने संस्काराचा सहज पराभव करता येतो हे सिद्ध केलं, आणि माझ्या नादी लागणाऱ्याची काय अवस्था होते हेही दाखवून दिलं.